दिनांक 24 जुलैला दुपारच्या सुमारास सटाणा तालुक्यातील मोराळेपाडा माणूर परिसरातील बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात आरोपींनी घरातील कपाटात ठेवलेले सोने आणि चांदीचे दागिने, मोबाईल फोन असा एकूण 57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता। याबाबत सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील नावगड मालाविरुद्धचे गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचं पथक करत आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकानं सटाणा तालुक्यातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार दिगंबर उर्फ अजय महादू नाडेकर यास पडखा जिल्हा ठाणे येथून ताब्यात घेतला आहे। त्यास विश्वासात घेऊन वरील गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदर आरोपीच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीला गेलेले विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे। यातील आरोपी अजय नाडेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही सटाणा पोलीस ठाण्यात घरफोडीचे 2 तसेच दंगल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सटाणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास चालू आहे। सदर आरोपीकडून घरफोडीचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे।